नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठीवर. तर आजची महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आतापर्यंत आपण फक्त बघत होतो की कुठल्या जिल्ह्याचं ग्राउंड कुठल्या तारखेला चालू होणार आहे. ठीक आहे, पण फायनली आज सगळ्यात पहिले जिल्हा आपल्या समोर आला आहे, तो म्हणजे मीरा भाईंदर वसई विरार. तर या जिल्ह्याच्या ग्राउंडची तारीख नाही तर डायरेक्ट वेळापत्रकच आपल्या समोर आलेलं आहे. म्हणजे मुलांच्या मनामध्ये ज्या शंका कुशंका होत्या किंवा ही अफवा तर नाही ना, या सगळ्या गोष्टी आज खोडून टाकलेल्या आहेत या अपडेटमुळे. फायनली अपडेट आलेली आहे की मीरा भाईंदरचा ग्राउंड कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे आणि त्याचा टाइम टेबल काय असणार आहे. टाइम टेबलमुळे एक गोष्ट फिक्स होते की खरंच याच तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे. तर आपण बघूयात. सर्वप्रथम आपल्या समोर बातमी आली होती की मीरा भाईंदरचं ग्राउंड आणि बाकी सगळ्या जिल्ह्यांचं ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून प्रस्तावित आहे. आता प्रस्तावित सांगितलं होतं, ठीक आहे, त्यामुळे या शब्दावर जोर देणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिले आपण अपडेट बघूयात की इथं काय आहे. ठीक आहे, विषय आहे पोलीस भरती सन 2024-25 शारीरिक चाचणीचे वेळापत्रक. ठीक आहे, चला बघूयात नक्की पुढे आपल्यासाठी याच्यामध्ये काय महत्वाचं आहे. आपण फक्त तारीख शोधतोय, बरोबर की नाही. हा, ग्राउंडची डेट आलेली आहे, टाइम टेबल आलेला आहे, म्हणजेच आता फायनली फिक्स मीरा भाईंदरचा ग्राउंड चालू होणार आहे. म्हणजे ही अफवा नाहीये. मग ग्राउंड झाल्याच्या नंतर आपली जी लेखी परीक्षा आहे ती लगेच 15-20 दिवसामध्ये चालू होईल. मग यासाठी लेखी परीक्षेचा अभ्यास तुमचा व्यवस्थित व्हावा यासाठी रिव्हिजन बॅच टिक्कर मराठीने आणलेली आहे, ज्याची फी फक्त 499 आहे. रिव्हिजन बॅच म्हणजे फास्ट मध्ये चालणारी 30 ते 40 दिवसांमध्ये आपला सिलेबस बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर करणारी लाईव्ह शिकवली जाणारी सगळ्या विषयांची बॅच तुम्हाला भेटते 499 ला. ज्यांना ज्यांना पाहिजे आपला ऑफिस नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे. आपण बघूयात आपली अपडेट मीरा भाईंदर बाबत. हा, सगळ्यात पहिले तारीख काय माहिती इथं. मीरा भाईंदर आपल्याला सांगितली होती 11 फेब्रुवारी पासून प्रस्तावित आहे, परंतु एक्झाम डेट आपल्याला तुम्हाला इथं दिसतेय का, मला तर दिसतेय. दिसतेय, येस, 16 फेब्रुवारी 2026 पासून मीरा भाईंदरचं ग्राउंड चालू होतं. आता आपल्याकडे 11 फेब्रुवारी होती, बट इथे प्रस्तावित शब्द होता. प्रस्तावित या शब्दाचा अर्थ आहे की ही तारीख 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड चालू करावं असं फक्त त्यांना सुचवण्यात आलं होतं. शक्यता एकतर 11 तारखेपासूनच ग्राउंड चालू होण्याची आहे किंवा 11 तारखेच्या आसपासच्या तारखांमध्ये ग्राउंड चालू होण्याची शक्यता अशा प्रस्तावित तारखांमध्ये असते. त्याच्यामुळे 11 तारखेवरून 16 तारखेवर उडी मारलेली आहे. आता ही उडी इथंच राहणार आहे, म्हणजे इथून 16 तारखेपासूनच मीरा भाईंदरचं ग्राउंड चालू होणार आहे. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता किती कॅन्डिडेट बोलवलेले आहेत. तर पहिले 500 बोलवलेले आहेत, त्याच्यानंतर 1250. ठीक आहे, अशा पद्धतीने ही भरती कव्हर केली जाणार आहे. आणि एंडिंगला तुम्ही बघू शकता 16 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत. 1 मिनिट, 6 मार्च नाहीये, पूर्ण सगळे चालक वगैरे पकडून 20 मार्च पर्यंत ही आपली मीरा भाईंदरची मैदानी चाचणी चालणार आहे. ठीक आहे, ही पूर्ण अपडेट आपल्या टिक्कर मराठी टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाने बघून घ्यायची आहे. महत्वाचं आपल्यासाठी हेच होतं की बाबा 11 तारीख म्हणतात, 11 तारीख म्हणतात, खरंच होणार आहे का ग्राउंड की परत पोस्टपोन होणार आहे. तर फायनली आपल्या समोर आलेलं आहे की 16 फेब्रुवारी पासून मीरा भाईंदर वसई विरारचं ग्राउंड चालू होत आहे. तुम्हाला एक्झाम टाइम म्हणजे ग्राउंडला किती वाजता पोहोचायचं आहे, तर 8 वाजता पोहोचायचं. इथं पहिला दिवस आहे तिथे 6 वाजता बोलवलेला आहे, काही म्हणजे स्टार्टिंग 6 मग 8 वाजता बोलवलेलं आहे. 6ला जरी बोलवलं तरी मुले 4 वाजल्यापासूनच येऊन थांबतात आणि थांबायचंच आहे. आणि ग्राउंडला जात असताना महत्वाचं आहे ते म्हणजे कोणते कोणते डॉक्युमेंट न्यायचे. तर महत्वाचं आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळे डॉक्युमेंट चेक केले जातात, काहीच नाही केलं जात. डायरेक्ट एंट्री केल्या केल्या पुढचं काही प्रोसेस चालू करण्याच्या आधी सगळ्यात पहिले डॉक्युमेंट चेकिंग होतं तिथे. तर आपल्याला एक सेट पूर्ण घेऊन जायचा झेरॉक्सचा, ओजी पण घेऊन जायचा एक पूर्ण सेट, बट तो सावधानतेने सांभाळायचा, कारण तो जर हरवला तर लवकर आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स भेटत नाहीत काढून. त्याच्यामुळे एक झेरॉक्सचा सेट घेऊन जा पूर्ण, एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट घेऊन जा. जे डॉक्युमेंट पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याच्या वेळी आपण दिले होते ना, तो सेट तुम्ही तिथे घेऊन जायचा आहे. मला वाटतं गेल्या वर्षी फक्त मुंबईमध्ये सगळे डॉक्युमेंट चेक नव्हते केले, पण बाकी जिल्ह्यांमध्ये केले होते. त्यामुळे प्रत्येकानेच प्रत्येक जिल्ह्यात जिथे कुठे फॉर्म भरला असेल ग्राउंडला जात असताना सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे, पूर्ण एक बंच करायचा एक एक सेटचा. ठीक आहे, अजून काही माहिती हवी असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे. आणि आता मीरा भाईंदरच्या ग्राउंडची डेट आली म्हणजे बाकी जिल्ह्यांच्या सुद्धा तारखा येणारच आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.